महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित ई लर्निंग प्रोसेस फॉर 2020-21. आपला विषय आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, स्टँडर्ड 11th कॉमर्स. माझं नाव आहे ठाकूर CD. आपलं पुढचं प्रकरण आहे लेजर. लेजर इज द प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट्स. लेजर हे अकाउंटिंगचं महत्त्वाचं असं बुक आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बुक ऑफ फायनल एंट्री. लेजरला फायनल एंट्री म्हणण्यात सुद्धा काही चुकीचं ठरणार नाही. इट इज समराइज्ड रेकॉर्ड विच कंटेन्स ऑल द अकाउंट्स. आणि लेजरमध्ये प्रत्येक अकाउंटचा समावेश होत असतो. फॉर एक्झाम्पल असेट अकाउंट, लायबिलिटी अकाउंट, कॅपिटल अकाउंट, रेव्हेन्यू अकाउंट आणि एक्सपेन्सेस अकाउंट. आता आपण पाहणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ लेजर. लेजरचं काय महत्त्व आहे हे आता आपण पाहणार आहोत. इट इज अ समराइज रेकॉर्ड ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन्स इन द फॉर्म ऑफ असेट अकाउंट, लायबिलिटीज अकाउंट, एक्सपेन्सेस अकाउंट आणि इन्कम अकाउंट. आपल्या संस्थेचे किंवा आपल्या व्यवसायाचे जे असेट्स असतील, लायबिलिटीज असतील, एक्सपेन्सेस असतील कोणतेही आणि किंवा इन्कम असेल, त्यांचा थोडक्यात मांडणी हे लेजर करत असतं. The ultimate object of bookkeeping is to ascertain with the least trouble. आणि बुककीपिंगचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते मिळवण्याचं, साध्य करण्याचं काम हे लेजर करत असतं. तेही कमीत कमी रिस्क घेऊन हे साध्य करण्याचं काम लेजर अकाउंट करत असतं. इट इज द अमाऊंट ओ टू द सप्लायर, व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम द कस्टमर अँड सो ऑन. कस्टमरकडे मालकाला किती पैसे मिळाले, नंतर कस्टमरने किती पैसे दिले, हे सगळी माहिती कोणाला कुठे असते, लेजरमध्ये लिहिली जात असते. इन द प्रोसेस ऑफ पोस्टिंग इन्फॉर्मेशन कलेक्टेड इज कंडेन्स्ड इन द फॉर्म ऑफ डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट टू गेट द रेडी रिझल्ट. लेजर अकाउंटमध्ये काय असतं, डेटर्स आणि क्रेडिटर्सचा संबंध असतो. डेटर आणि क्रेडिटर, डेटरकडे किती बाकी आहे, क्रेडिटरला किती घेणं आहे, ही सगळी माहिती लेजर अकाउंट पाहिल्यावरती ही सगळी माहिती मिळत असते. इट इज नेसेसरी फॉर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स तयार करण्यासाठी लेजरची मदत होत असते. सगळ्यात पहिली जी एंट्री होते ती जर्नलमध्ये, जर्नलमधनं लेजरमध्ये आणि लेजरच्या साह्याने ट्रायल बॅलन्स तयार केला जात असतो. द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस कॅन बी इझिली नोन विथ द हेल्प ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ असेट अकाउंट अँड लायबिलिटीज अकाउंट. आपल्या व्यवसायाची पोझिशन समजण्यासाठी, आपल्या किती असेट्स आणि किती लायबिलिटीज आहेत हे समजण्यासाठी लेजर हे सगळ्यात महत्त्वाचं मदत करत असतं. नंतर इट इज पॉसिबल टू प्रिपेअर व्हेरियस टाइप्स ऑफ इन्कम स्टेटमेंट्स ऑन द बेसिस ऑफ बॅलन्स शोन इन डिफरंट लेजर अकाउंट्स. लेजर अकाउंटमध्ये प्रत्येक लेजर अकाउंट जे आपण बनवतोय प्रत्येक टाईपचं, त्यांच्यामध्ये दिलेली जी माहिती आहे की किती किती इन्कम झालेलं आहे त्या लेजर अकाउंट्सनेच कळत असतं. लेजर कॅन बी युज्ड ॲज अ कंट्रोल टूल as it shows accounts of various expenses with the balances. आपल्या लेजरमुळेच काही माहिती की किती खर्च आपला झालेला आहे, हा जो खर्च आहे हा खर्च किती आहे आणि किती झालेला आहे हे कटून कळत असतं. हे लेजर अकाउंट्समधनंच आपल्याला समजत असतं. ऑन द बेसिस ऑफ द रिझल्ट्स शोन इन द लेजर इट इज युजफुल फॉर द मॅनेजमेंट टू फोरकास्ट और प्लॅन फ्युचर प्लॅन ऑफ ॲक्शन. पुढे लेजर अकाउंट्स पाहिल्यावरच आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे आपली जी मॅनेजमेंट आहे तिला कळत असतं आणि त्याच्यावरनंच ते डिसिजन घेऊ शकत असतात. पुढचं आहे कंटेंट्स ऑफ लेजर. आता लेजरमध्ये नेमकं काय काय येतं हे आता आपण पाहणार आहोत. लेजर इज द बाउंड बुक. लेजर काय आहे, एक बुक आहे, बाउंड बुक आहे, विच कंटेन्स सेव्हरल पेजेस. त्याच्यामध्ये भरपूरसे असे पानं आहेत.
इच पेज ऑफ लेजर इज सिरियली नंबर्ड. आणि प्रत्येक पानाला एक नंबर आहे. फॉर इच अकाउंट सेपरेट पेज इज अलॉटेड. जे बी प्रत्येक अकाउंट असेल, जसं कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट, तसं प्रत्येक अकाउंटला, जर कॅश अकाउंट असेल तर त्याला सेपरेट पेज, कॅपिटल अकाउंट असेल तर सेपरेट पेज, असं प्रत्येक अकाउंटला सेपरेट सेपरेट पेज दिलेलं असतं. द पेज नंबर ऑफ द लेजर इज कॉल्ड ॲज लेजर फोलिओ. आणि ते पेज नंबर जो दिलेला आहे त्या पेज नंबरलाच लेजर फोलिओ असं म्हटलं जात असतं, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये LF असं म्हणतो. इच लेजर अकाउंट इज डिवायडेड इंटू 2 साइड्स. आणि लेजरमधील प्रत्येक अकाउंटच्या 2 बाजू असतात. द लेफ्ट हँड साइड इज नोन ॲज डेबिट साइड. जे डावी साइड असते त्याला डेबिट साइड म्हणतात, आणि जी उजव्या बाजूला असते त्याला क्रेडिट साइड असं म्हणत असतात. दिस इज इंडिकेटेड बाय रायटिंग द ॲब्रिव्हेशन्स. जे ॲब्रिव्हेशन्स म्हणजे जे शॉर्टकट आपण साध्या भाषेत म्हणतो, ते शॉर्टकट डेबिट, कॅपिटल D आणि स्मॉल r, आणि क्रेडिटचं कॅपिटल C आणि स्मॉल r. ह्या पद्धतीने जे लिहिलं जातं ते टॉप ऑफ द कॉर्नर, जो टेबल आपण आखतो टेबलच्या वरती ते लिहिलं जात असतं. त्याच्यामध्ये बोथ द साइड्स ऑफ द लेजर हॅव 4 कॉलम्स. दिस कॉलम्स आर. आणि प्रत्येक लेजरच्या याच्यात 4 कॉलम असतात. ते 4 कॉलम कोणते ते आपण आता पाहणार आहोत. सगळ्यात पहिला कॉलम असतो लेजर अकाउंटमध्ये, तो आहे डेट, तारीख. नंतर त्याच्यामध्ये डेट कॉलममध्ये त्याची, जसं आपण जर्नलमध्ये पाहिलं तसं तारीख येत असते. सेम पॅटर्न असतो. सगळ्यात पहिले वर्ष, मग महिना, आणि मग तो दिवस किंवा ती डेट, ती तारीख. नंतर नंबर 2 पर्टिक्युलर्स. इन दिस कॉलम नेम ऑफ द अकाउंट इज टू बी करस्पॉन्डिंग क्रेडिट or debit is found under the double entry principle will be mentioned. The posting on the debit side begins with 2 and on the credit side with by. जे आपण अकाउंट आखतो पर्टिक्युलर्समध्ये, जेव्हा डेबिट साईडची गोष्ट येते तर डेबिट साईडच्या कॉलममध्ये जेव्हा डेट कॉलममध्ये आपण तारीख लिहितो, मग पर्टिक्युलर्समध्ये जेव्हा आपण सुरुवात करतो तर ते नेहमी 2, जसं जर्नलमध्ये आपण पाहिलं आहे T आणि T कॅपिटल आणि स्मॉल O, 2 या शब्दापासून त्याची सुरुवात होत असते. आणि क्रेडिट साईडची जेव्हा आपण लिहितो क्रेडिट साईडला, तेव्हा बाय या शब्दापासून त्याची सुरुवात होत असते. नंतर पुढचं आहे जर्नल फोलिओ. तसं जर्नलमध्ये लेजर फोलिओ आणि लेजरमध्ये जर्नल फोलिओ हे रिव्हर्स सिस्टीम सारखं असतं. फोलिओ मीन्स पेज नंबर. जसं आपण पाहिलं फोलिओ म्हणजे काय, पेज नंबर. इन जर्नल फोलिओ कॉलम पेज नंबर ऑफ जर्नल फ्रॉम व्हेअर वी हॅव ट्रान्सफर द एंट्री इंटू लेजर इज टू बी रिटन. आता जर्नल आणि लेजर हे दोघींच्या एंट्रीज असतात. जे एंट्री सगळ्यात पहिले जे आपण जर्नलमध्ये एंट्री करतो तिचाच इफेक्ट हा लेजरमध्ये केला जात असतो. तर त्याचा पेज नंबर, जसा लेजरचं जे पेज असणार, पेज नंबर असणार आहे ते जर्नलच्या इथे लिहायचं, आणि जर्नलचं पेज नंबर जे आहे ते लेजरच्या ह्याच्यात लिहिलं जात असतं. आणि शेवटचा कॉलम आहे तो अमाऊंट. जे बी अमाऊंट आहे ते अमाऊंट त्या त्या कॉलमला तिथं लिहिली जाणार आहे. पुढचं महत्वाचं आहे स्पेसिमन. स्पेसिमन म्हणजे फॉर्मॅट. कसं आखणी, आपली जी आखणी आहे ती आखलायचं कसं. सगळ्यात पहिले इन द बुक्स ऑफ, जे बी ज्याचं बी अकाउंट आपण आखतो आहोत, ज्याचं बी व्यवसाय आहे ते व्यवसायाच्या मालकाचं नाव तिथे येणार इन द बुक्स ऑफ डॅश. नंतर त्याच्या खाली नेम ऑफ द अकाउंट. जे बी नाव असेल, जसं कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट, जे बी नाव असेल त्या अकाउंटचं ते नाव तिथं लिहायचं. त्याच्या खाली 2 फॉर्मॅट आपल्याला दिलेले असतात. त्याच्यापैकी आता जे समोर दिसत आहे ते आपण यूज करत असतो, तो फॉर्मॅट आपण यूज करत असतो. या फॉर्मॅटला T फॉर्म असं म्हटलं जातं. T फॉर्म का, तर जो डेबिट साईडचा जो अमाऊंट कॉलम आहे आणि डेट कॉलम आहे त्याच्यामधली लाईन
जे आहे ती आणि वरची लाईन हा टी फॉर्मॅटने शेपने इंडिकेट केलं जात असतं. मग तुम्ही इथं पाहतात जसे आपण 4 अकाउंट पाहिले, सगळ्यात पहिले डेट, मग पर्टिक्युलर्स, मग जर्नल फोलिओ, अमाऊंट, परत क्रेडिट साईडला सेम डेट, पर्टिक्युलर्स, जर्नल फोलिओ आणि अमाऊंट. हे या पद्धतीने आपली आखणी केली जात असते. मग डेट कॉलमला परत सगळ्यात पहिले तेच, सगळ्यात पहिले इयर, मग मंथ आणि मग डेट हे सगळ्यात पहिले लिहून ठेवायचं. मग पर्टिक्युलर्स कॉलममध्ये टू हा शब्दानेच त्याची सुरुवात होत असते. नंतर जर्नल फोलिओ कॉलम हा आपल्याला जेव्हा आपण आता प्रॅक्टिस करू तेव्हा हा रिकामा असतो, जसं जर्नलमध्ये होतं तसं. आणि अमाऊंटमध्ये जी अमाऊंट असणार आहे ती. परत क्रेडिट साईडला जर येत असेल ट्रान्झॅक्शन तर सेम इयर, मंथ आणि डेट. पर्टिक्युलर्समध्ये बाय या शब्दापासून सुरू होत असते. परत जर्नल फोलिओ कॉलमला काहीच नाही आणि अमाऊंट जी असणार आहे ती अमाऊंट आपल्याला इथं लिहायची असणार आहे.